नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही हे बघू शकता, मस्त असं वातावरण आहे. सूर्यप्रकाश असा छान एकदम खूपही म्हणजे कडक ऊन नाही आहे किंवा एकदमही कोवळं ऊन नाही आहे, असं मध्यम असं ऊन आहे. त्याचप्रमाणे वाराही मस्त सुटला होता. तर म्हटलं चला आता इतकं छान क्लायमेट आहे, वातावरण आहे, तर आपण ह्या वातावरणाचा फायदा उचलला पाहिजे. मोकळ्या वातावरणात जर आपण योगा वगैरे करून घेऊया. तर हा माझा जो गार्डन एरिया होता त्याला मी अशा पद्धतीने रिनोव्हेट केलं आहे, पत्रा वगैरे लावून, टाईल्स वगैरे लावून थोडंसं छान असं बनवून घेतलेलं आहे. तर आत्तापर्यंत मी कधीच असा बाहेर माझ्या अंगणामध्ये योगा केला नाही, पण माझी फार इच्छा होती की आपण करावा वगैरे. तर म्हटलं चला नेले पे देला असं तर काम झालं आहे. पण योगा करायचं ठरवलं सगळं, पण इतकं मनामध्ये भीती किंवा कोण बघतंय का किंवा कोणी बघितलं खिडकीतून तर कसं काय बोलेल, काय चाललं आहे वगैरे, असं इतके प्रश्न होते मनामध्ये. पण म्हटलं अरे किती दिवस आपण नाही करायचं किंवा किती दिवस आपण घाबरायचं. ठीक आहे, आपण काहीतरी चांगलं करतो, आपण काही विचित्र घाणेरडेपणा करत नाही आहे, हे असं कुठेतरी मनात ठरवलं आणि करायला सुरुवात केली. सो म्हणजे किती आपण चांगल्या गोष्टी करत असताना आपण लोकांच्या नजरांचा विचार करावा लागतो की लोक कुठल्या नजरेने बघतात आपल्याकडे, चांगल्या नजरेने, वाईट नजरेने. आणि मग जेव्हा आपण चांगलं कृत्य करत असतो ना, तेव्हा ते आपल्याला त्यांच्या नजरेमुळे ते घाणेरडं वाटायला, अरे काहीतरी मी चुकीचं करते असं ते होतं. तर सो हा सगळा विचार सोडला आणि मस्त कॉन्सन्ट्रेट केलं आणि योगा करायला सुरुवात केली. मला काही झोपला होता, तर म्हटलं चला चांगला चान्स आहे, परत दिवसभर मिळेल नाही मिळेल करायला. सो तर इथे काही बेसिक एक्सरसाइज आहेत, ते कारण की आता 6 ते 7 महिने झाले आहेत मला एक्सरसाइज सोडली आहे. कारण की ह्याच्या आधी खूप छान रुटीन होता, पण आता पुन्हा तेवढं अंग वळवण्यासाठी थोडा वेळ अजून द्यायलाच लागेल. तर काही बेसिक एक्सरसाइजपासून सुरुवात करणार आहे, अगदीच पूर्ण हे नाही करणार आहे. तर आज थोडं सूर्यनमस्कार वगैरे पण मी आज ट्राय करणार आहे. जर तुम्हालाही अशी कुठे सुरुवात करायची असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघून सुरुवात करू शकता. तर मला जिमपेक्षा योगा खूप बेटर वाटतो, कारण की माझे लास्ट टाईम जे काही इंचेस लूज झाले होते ते अक्षरशः योगामुळेच झाले होते. आणि मला खरंच फिजिकली पण इतकं छान फरक दिसला होता. म्हणजे आपल्याला आळशीपणा वाटत नाही, उत्सुकतापणा वाटतो, म्हणजे बऱ्याच एनर्जेटिक फील होतं. तुमचं दुखणं, शारीरिक दुखणं असतं ते थांबतं, नाही तर आपलं आज हे दुखतं उद्या ते होतं, ते अजिबात असं काही होत नाही. त्यामुळे मला योगा खूप बेटर वाटतं त्याच्यासाठी. तर आता योगा व्यवस्थित करते, चला.
खूप दिवसांनी ॲक्च्युली हे सूर्यनमस्कार केले. ॲक्च्युली 5 का 6 झाले आणि जरा दमले. मग थोडा वेळ बसले आणि मला उठायच्या आत म्हटलं थोडं आता जरा शांत बसावं, डोळे बंद करून संपूर्ण दिवसासाठी जी एनर्जी आहे आपण एकवटून घेऊया. तर अशा मस्तपैकी सकाळी योगा वगैरे झाला आणि संध्याकाळी आम्ही मस्तपैकी अशा भज्या करत आहोत. तर इथे मी कोबी आहे तो किसून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घातलं. कोबीवर तुम्ही मीठ घातलं तर आपोआप त्याला पाणी सुटतं, त्याच्यात वेगळं पाणी घालायची गरज लागत नाही. तर इथे आपण जे स्टॉलवर मिळतात त्या पद्धतीचे कोबी मंचुरियन बनवणार आहोत. तो कोबी किसल्यानंतर ना बेसिकली त्याला कापायचा असतो मधून. तर माझं ना घाईगडबडीमध्ये तो कापायचा राहिला. तर ते अख्खाच असा कोबी म्हणजे त्याच्या शिरा ज्या आहेत त्या अशा लांब लांब तुम्हाला दिसतील. तर ह्याच्यामध्ये अर्धा चमचाच काश्मीरी लाल मिरची घातली, कलर घातला, कारण की बाहेर पण आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याला कलर असतो. आणि त्याचप्रमाणे 3 चमचे टेबलस्पून आहे तो मैदा घातला आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घातला आहे. हे जे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण आहे ना, तुम्ही थोडंसं कमी जास्त तुमच्या ह्याच्याप्रमाणे करू शकता. तर खूप पण मैदा नाही पाहिजे आणि खूप पण कॉर्नफ्लॉवर नाही पाहिजे. म्हणजे मैद्याच्या कमी म्हणजे अर्धा आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं. तर थोडंसं चाखून बघितलं, मीठ थोडं मला हलकं कमी लागलं, पण मी थोडंसं अजून वरतून ॲड केलं आणि छान एक 5 मिनटासाठी ठेवलं. 5 मिनटं म्हणजे आपली कढई ठेवायची, तेल वगैरे तापस तोपर्यंत जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ. आणि ते छानपैकी भज्या सोडलेल्या आहेत. भज्या सोडतानाचा व्हिडिओ शूट नाही झाला मुलांच्या गडबडीमध्ये. तर तुम्ही बघू शकता तो कोबी कापला नसल्यामुळे तुम्हाला तशा लांब लांब अशा शिरा दिसतात. जर तो कापला असता तर छानपैकी अशा गोल भज्या दिसतात. तर अशा पद्धतीने एक हे झालेलं आहे. दुसरा मी थोडासा गोल करून भजी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने जसे स्टॉलवर मिळतात, चवीला अगदी तसेच होतं, काही फरक नव्हता. फक्त टेक्स्चरमध्ये थोडंसं हे झालं होतं. बाकी बेसिकली सेम आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कांद्याची पात, गाजर किसलेलं वगैरे टाकलं तर अजून खूप हेल्दी बनवू शकतं. माझ्याकडे फक्त कोबी होता, सो मी फक्त कोबी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर आमचे हे आले होते तर म्हटलं चला त्यांना संध्याकाळचा छान असा नाश्ता द्यावा. सो इथे काही भज्या घेतल्यात आणि इथे आपण शेजवानची चटणी असते ना ती सर्व करणार आहोत. तर ही रेडीमेडवाली असते तीच मी घेतलेली आहे किसानची. आणि मस्त आपले कोबी मंचुरियन इथे रेडी झाले आहेत. खूप मस्त आणि असे क्रिस्पी झाले होते, अजिबात तिखट नाही वगैरे, त्यामुळे लहान मुलांनाही छान मस्त खाता येतात. आणि जे मुलं भाजी वगैरे खात नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन की भज्या बनवा आणि खायला घाला. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय.